नमस्कार. शासन चार यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. अखेर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आली आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहताना सुरू करूया. 80 वर्ष व त्यावरील निवृत्तवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तवेतनधारकाच्या निवृत्तवेतन आणि कुटुंब निवृत्तवेतनात दिनांक 1 जानेवारी 24 पासून वाढ करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागामार्फत अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. शासन निर्णय 80 वर्ष व त्यावरील राज्य शासकीय निवृत्तवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तवेतनधारकांना 7व्या वेतन आयोगानुसार निश्चित झालेल्या मूळ निवृत्तवेतन आणि कुटुंब निवृत्तवेतनात वाढ दिनांक 1/1/19 पासून सुधारित करण्यात आला आहे. शासन आता असा आदेश देत आहे की सदर दर दिनांक 1/1/24 पासून सुधारित करण्यात येत आहे. वय वर्ष 80 आणि 85 वर्ष. मूळ निवृत्तवेतनात 20% वाढ. वय वर्ष 85 पेक्षा अधिक ते 90 वर्ष. मूळ निवृत्तवेतनात 30% वाढ. वय वर्ष 90 पेक्षा अधिक 95 पर्यंत. मूळ निवृत्तवेतनात 40% वाढ. वय वर्ष 95 पेक्षा अधिक ते 100 वर्ष. मूळ निवृत्तवेतनात 50% वाढ. वय वर्ष 100 पेक्षा अधिक. मूळ निवृत्तवेतनात 100% वाढ. सदर लाभ केवळ दिनांक 1/1/24 पासून देय राहील. तत्पूर्वी वयोमानानुसार वाढीव निवृत्तवेतन घेत असलेल्या निवृत्तवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तवेतनधारकांना सुधारित दरानुसार फरकाची रक्कम अनुज्ञेय राहणार नाही. या निर्णयामुळे प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या निवृत्तवेतन वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्तवेतन संवितरण प्राधिकारी म्हणजेच यथास्थितीच अधिदान व लेखा अधिकारी मुंबई कोषागार यांची राहील. शासन असाही आदेश देत आहे की ज्यांना निवृत्तवेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये व कृषी विद्यापीठे यामधून सेवानिवृत्त झालेल्या 80 वर्ष व त्यापुढील निवृत्तवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तवेतनधारक यांना वरील निर्णय लागू राहील. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 सन 1962 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 5 च्या कलम 248 च्या पूर्णतकान्वये प्रदान केलेले अधिकार आणि त्यासंबंधीचे इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदेमधून सेवानिवृत्त झालेल्या 80 वर्ष व त्यापुढील निवृत्तवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तवेतनधारक यांनाही लागू राहील. यासंबंधी सर्व खर्च वरील परिच्छेदात नमूद केलेल्या निवृत्तवेतनधारकाची निवृत्तवेतने ज्या अर्थसंकल्पीय लेखाशीर्षकाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षकाखाली खर्ची टाकण्यात यावा व तो त्या लेखाशीर्षकाअंतर्गत मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. धन्यवाद.